नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो, जिल्हा न्यायालय प्रक्रिया 2024 लिपिक शिपाई हमाल या पदासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. आतापर्यंत आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट बघितली नसेल तुम्ही बॉम्बे हायकोर्ट, तर त्यामध्ये पूर्णपणे क्वेश्चन दिलेले आहे मित्रांनो आणि PDF सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहे? सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहे. शरद पवार जे आहे मित्रांनो, त्यांचा एक पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष, आणि चंद्रकांत पाटील जे आहे ना मित्रांनो, उच्च व तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग या क्षेत्राचे मुख्यमंत्री आहे, आणि धनंजय मुंडे हे कृषी क्षेत्राचे मुख्यमंत्री आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डच्या नवीन आवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आगमे यांचा समावेश केलेला आहे? गिनीस वर्ल्ड रेकॉर्डच्या नवीन आवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वात कमी उंचीचा ज्योती आगमे हिचा समावेश केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, नागपूर या जिल्ह्यातली आहे मित्रांनो, ज्योती आगमे हिचा समावेश केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात किती वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होतात? भारतात किती वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 40 वर्षांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणत्या माजी IPS अधिकाऱ्यांनी लिहिलेले आहे? सध्या चर्चेत असलेले मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणत्या माजी IPS अधिकाऱ्यांनी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन पी, मीरा बोनवणकर यांनी मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलेले आहे. मीरा बोनवणकर यांनी लीज ऑफ लाईफ या नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक पुण्यात विश्वकर्मा पब्लिकेशन 9 सप्टेंबर 2017 रोजी प्रकाशित केलेले आहे. मीरा बोनवणकर यांनी लीज ऑफ लाईफ ह्या नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिलेले आहे. ते पुण्यातील विश्वकर्मा पब्लिकेशन 9 सप्टेंबर 2017 रोजी प्रकाशित केले गेलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य L1 यांचे प्रक्षेपण कधी केलेले होते? इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य L1 यांचे प्रक्षेपण कधी केलेले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 2 सप्टेंबर 2023 मध्ये आदित्य L1 या प्रक्षेपण केलेले आहे. आणि ते कुठं आहे मित्रांनो? तर सतीश धवन अंतराळ ते हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ सांगा. दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. जेव्हा आपल्याला फायदा होत असेल त्यासाठी तुम्हाला सहन करणे या म्हणीचा अर्थ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, भटका. भटका हा घर कोंबड्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, उंदीर. उंदीर या नामाचे अनेक वचन उंदीरच होत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुरणपोळी. पुरणपोळीचं लिंग आहे मित्रांनो पुल्लिंग. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पुल्लिंग. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढील पर्यायातून स्त्रीलिंग शब्द शोधा. पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द शोधा. तर या प्रश्नाचे उत्तर येत असेल ना मित्रांनो, तर कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दारा. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजाची समाधी आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी देहू येथे संत तुकाराम महाराजांची समाधी आहे. संत तुकाराम महाराजांनी सुमारे 40,000 अभंग लिहिलेले आहे. 1608मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो. आणि त्यांचं संपूर्ण नाव आहे मित्रांनो तुकाराम बोलोबा आंबेले मोरे, हे त्यांचे संपूर्णपणे नाव आहे. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशामध्ये आढळत असतो कांगारू हा प्राणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रॅडक्लिफ लाईन टिंबटिंब या दोन देशातील सरहद दर्शवते. रॅडक्लिफ लाईन टिंबटिंब या दोन देशातील सरहद दर्शवते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भारत आणि पाकिस्तान. रॅडक्लिफ लाईन हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील सरहद दर्शवते. 1947मध्ये ब्रिटिश सरकाराने दोन स्वतंत्र देश भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेले होते. किती? 1947मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? महाराष्ट्रात पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सदरक्षणीय खलनिग्रही हे महाराष्ट्र दलाचे ब्रीद वाक्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उपविभागीय अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, GST म्हणजे काय? GST म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी गुड्स अँड सेल टॅक्स. आणि 1 जुलै 2017 रोजी काश्मीर वगळता संपूर्ण देशात GST लागू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अंतरिक्ष. इस्रो ही संस्था अंतरिक्ष या संबंधित आहे. आणि तिची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969मध्ये. आणि त्याचे अध्यक्ष आहे सोमनाथन हे अध्यक्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठ आहे? उच्च न्यायालयाचे किती ठिकाणी खंडपीठ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 3. एक संभाजीनगरमध्ये आहे, एक नागपूरमध्ये आहे आणि एक पणजीमध्ये आहे, गोवा राज्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे केसरी आणि मराठा. हे वृत्तपत्र 1881मध्ये केसरी या मराठी वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे 1881मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, संबंध ओळखा. मंगळवार जसा शनिवार तसं चैत्र म्हणजे काय? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी भाद्रप. चैत्र आणि भाद्रप. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक कोणी लिहिले? छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक लिहिलेले आहे. आणि मित्रांनो दया पवार यांनी बुलुतेत हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर विनीता कामटे द लास्ट बुलेट आणि व्यंकटेश माडगुळकर यांनी बनगरवाडी कादंबरी हे लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यपाल व मंत्रिमंडळ हे टिंबटिंब या दुवामुळे साधले जातात. राज्यपाल व मंत्रिमंडळ हे टिंबटिंब या दिवामुळे साधले जातात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मुख्यमंत्री. राज्यपाल व मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ या दुवामुळे साधले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे,
भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकाराचे आहे? भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकाराचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लोकशाही पद्धतीने. भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही पद्धतीने आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आलेला आहे. टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 44वी घटना दुरुस्तीद्वारे. त्यामध्ये मात्र संपत्तीचा हक्क हा 44 घटना दुरुस्तीने 1978 मध्ये मूलभूत हक्काच्या यादीत वगळण्यात आलेला आहे. तो भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300 कलम किती तर 300 कलम 300 मधून टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या केवळ 6 मूलभूत हक्क आहे. तर मित्रांनो 6 मूलभूत हक्क कोणकोणते आहे? तर समतेचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, शोषणापासून संरक्षणाचा हक्क, धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संवैधानिक प्रतिकार या 6 मूलभूत हक्क आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून केव्हा घोषित करण्यात आलेली आहे? गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून केव्हा घोषित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2008 मध्ये गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, उत्तर प्रदेश राजकीय मिठाई कोणती आहे? उत्तर प्रदेशाची राजकीय मिठाई कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जिलेबी ही उत्तर प्रदेशाची राजकीय मिठाई आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हरभरामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? हरभरामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन सी. हरभरा डाळामध्ये विटॅमिन सी हे जीवनसत्व आढळते. नेक्स्ट प्रश्न आहे, फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कुठे आहे? फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली येथे आहे फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम. नेक्स्ट प्रश्न आहे, चंद्रावर उगवलेली पहिली वनस्पती कोणती? चंद्रावर उगवलेली पहिली वनस्पती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कापूस. चंद्रावर उगवलेली पहिली वनस्पती ही कापूस आहे.